सांगलीमध्ये कर्जमुक्ती योजनेत 38,420 शेतकरी पात्र आहेत, मात्र त्यापैकी 23,669 शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणिकीकरण पूर्ण केले। 14,751 शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्यापही उर्वरित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी दिली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर सगळे राष्ट्रायत्त बँक या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्वड आहे। त्याच्यामध्ये जर मी बघितले त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या काम शेतकऱ्यांना लक्ष देऊन करावं लागेल। त्याच्यामध्ये एक आहे की आपल्या आधार ई-केवायसी करणे आणि ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करणे। हे दोन जर झाले तरी शेतकऱ्यांचे ते पूर्ण जे प्रोसेस आहे ते कंप्लीट होतील। आज तगायत एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 62.22% एवढे टक्केवारीमध्ये ते आमचे आधार अपडेशन आणि जे ॲग्रीस्टॅकची जी माहिती आहे ते अपलोड झालेली आहे। तर माझ्या सर्व सांगलीचे सगळे शेतकरी बांधवांची विनंती राहील की आपण लवकरात लवकर जर आपली ई-केवायसी नाही झालं तर आपण जवळचे जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण ई-केवायसी करून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।